सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची के-वाय-सी आता सरकारने सुरू केली असून सर्व लाडक्या बहिणींना के-वाय-सी करणं हे आता बंधनकारक आहे. तर आपण ही ई-के-वाय-सी आपल्या मोबाईलवरनं घर बसल्या फक्त 2 मिनिटात कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्याचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. तो कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला आधारिक प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती एक ओ-टी-पी पाठवण्यात आला असेल, तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो ओ-टी-पी फिल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला बघू शकतात वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक असं विचारलं जाईल. जर तुम्ही फॉर्म भरतेवेळी अनमॅरिड असं टाकलं असेल तर तुम्हाला तिथे वडिलांचा नंबर टाकणं आहे आणि जर तुम्ही कधी मॅरिड असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. तर माझ्या केसमध्ये मी जे फॉर्म भरतेवेळी टाकलं होतं तो आधार कार्ड नंबर इथं सबमिट करत आहे. तुम्ही त्या प्रकारे आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर जो दिलेला कॅप्चा तुम्हाला खाली बघा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला ॲज इट इज फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरण ही जी नोट आहे त्याच्यावर मी सहमत आहे यावर क्लिक करून सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुम्ही वडिलांचे टाकला तर वडिलांचे आधार कार्ड संलग्न मोबाईलवरती एक ओ-टी-पी पाठवण्यात आला, तो ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. माझ्या केसमध्ये मी ओ-टी-पी टाकून घेतो आहे आणि त्यानंतर पुन्हा सबमिट या बटनावर मला क्लिक करायचं आहे. बघा पुढे तुम्हाला या प्रकारे विंडो ओपन होईल. त्यामुळे तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून बिलॉंग करतात ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर शासकीय निवृत्त वेतन घेत नसेल किंवा कुठलेही वेतन तुम्ही शासनाचं घेत नसेल तरच तुम्हाला होय निवडायचं आहे. लक्षात घ्या. घेत असेल तर तुम्हाला नाही निवडायचं आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच लोक चुका करतायत. त्यानंतर बघा पुढे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला असून आणि एक अविवाहित महिला असून लाभ घेत आहे असं असेल तरच होय निवडायचं आहे. नंतर कन्सिडर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर बघा तुमची के-वाय-सी ते सक्सेसफुली झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.